नमस्कार भक्तांनो, श्री स्वामी समर्थ। आज आपण स्वामी समर्थांच्या अशा काही अमूल्य विचारांबद्दल जाणून घेणार आहोत जे आपल्या जीवनाला नवी दिशा देऊ शकतात। स्वामी समर्थ नेहमी म्हणायचे, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। या एका वाक्यात इतकी ताकद आहे की कोणताही माणूस आपल्या आयुष्यातील कितीही मोठ्या अडचणींना सामोरे जाऊ शकतो। आपल्या जीवनात अनेक वेळा असे प्रसंग येतात जेव्हा आपल्याला खूप भीती वाटते, मन खचते आणि वाटतं की आता काहीच होणार नाही। पण अशा वेळी जर आपण स्वामींचं नाव घेतलं तर आपल्याला एक वेगळीच शक्ती मिळते। स्वामी समर्थ हे फक्त एक संत नव्हते, तर ते आपल्या प्रत्येक भक्ताच्या जीवनात एक मार्गदर्शक आहेत। ते नेहमी आपल्या भक्तांना सांगतात, श्रद्धा ठेवा आणि धीर सोडू नका, कारण प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो। आपण जे पेरतो तेच उगवतं आणि त्याला वेळ लागतो। म्हणूनच कधीही आपल्या जीवनात घाई करू नका। स्वामींच्या कृपेवर विश्वास ठेवा। आपण अनेकदा दुसऱ्यांशी तुलना करतो, त्याचं आयुष्य चांगलं आहे, माझं का नाही? पण हे चुकीचं आहे। स्वामी म्हणतात, प्रत्येकाला त्याच्या कर्मानुसार फळ मिळतं, म्हणूनच आपण आपल्या कर्मावर लक्ष द्यायला हवं। आपण चांगलं केलं तर नक्कीच चांगलं फळ मिळेल। कधी कधी जीवनात दुःख येतं, अडचणी येतात, पण त्या कायमस्वरूपी नसतात। स्वामी समर्थ म्हणतात, हेही दिवस जातील, म्हणूनच कधीही निराश होऊ नका। आज वाईट आहे, उद्या नक्कीच चांगलं होईल। स्वामींची खरी भक्ती म्हणजे काय? फक्त नाव घेणं नाही, तर त्यांच्या विचारानुसार जीवन जगणं, प्रेम, दया आणि मदत करण्याची भावना ठेवणं हीच खरी भक्ती आहे। जर तुम्ही एखाद्याला मदत केली तर समजा तुम्ही स्वामींची सेवा केली। स्वामी आपल्या प्रत्येक कृतीकडे पाहत असतात, म्हणूनच नेहमी चांगलं विचार करा, चांगलं बोला आणि चांगलं वागा। जीवनात कितीही संकट आली तरी स्वामींचं नाव सोडू नका, कारण जेव्हा सगळे सोडून जातात तेव्हा फक्त स्वामी आपल्या सोबत राहतात। ते कधीच आपल्या भक्तांचा त्याग करत नाहीत। आजपासून एक सवय लावा, दररोज सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी स्वामींचं नाव घ्या। श्री स्वामी समर्थ या नावात खूप मोठी शक्ती आहे। हे नाव तुमचं आयुष्य बदलू शकतं। जर तुम्हाला शांती हवी असेल तर स्वामींचं स्मरण करा। जर तुम्हाला यश हवं असेल तर स्वामींच्या कृपेवर विश्वास ठेवा, आणि जर तुम्हाला खरा आनंद हवा असेल तर स्वामींच्या मार्गावर चालायला सुरुवात करा। शेवटी फक्त एवढंच सांगू इच्छिते, कधीही हार मानू नका। स्वामी तुमच्या सोबत आहेत, भिऊ नका। स्वामी तुमच्या पाठीशी आहेत।